नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाता मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर जर किंवा हा फर्स्ट टाइम जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हा, तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता। तसंच जर तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, ज्यामध्ये तुमचा फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सर्व आम्ही करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा आमचे फक्त 5 ते 6 हे ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन रजिस्ट्रेशन जे आहे हे क्लोज होणार आहेत। 5 ते 6 फक्त बाकी आहेत। जर ज्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं असेल आमच्या थ्रू, म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं असेल काउन्सिलिंगचं, डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल दिलेली आहे, तिथे रीड करून खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करून ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करू शकता। ओके, तर आता महत्त्वाचा मुद्दा असा बघूया आपण की तुम्ही थंबनेलवर बघितलं असेल की BA-MS बाहेरच्या राज्यामध्ये 12 ते 13 लाखामध्ये हॉस्टेल विथ मेस ऑल इन्क्लुडिंग, तर हे योग्य बाहेरच्या राज्यामध्ये ऍडमिशन घेणं हे योग्य असेल का तुमचा निर्णय? बरोबर आहे। हे बघा, ज्या विद्यार्थ्यांना 164 प्लस मार्क्स आहेत ओबीसी वाल्यांना, ओबीसी कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल त्यांना 164 मार्क्स असतील आणि त्यांचा पीसीबी ग्रुप जर 150 प्लस जर असेल, बरोबर, तर त्यांना MP आणि कर्नाटका या राज्यामध्ये जे काही आपल्या महाराष्ट्राच्या जवळचे राज्य आहेत अशा ठिकाणी खात्रीशीर आपण कमीत कमी पॅकेजमध्ये ऍडमिशन करून देऊ। बरोबर आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण कमीत कमी पॅकेजमध्ये ऍडमिशन करून देऊ। बरोबर आहे। पण ज्या विद्यार्थ्यांचा SC ST OBC आहे 129 मार्क्स असतील, बरोबर आहे, पण त्या विद्यार्थ्यांना जर बाहेर जायचं असेल तर मग त्यांच्यासाठी कसं? तर त्याही विद्यार्थ्यांना मिनिमम 164 जो ओपनचा क्वालिफाय क्रायटेरिया आहे तोच तुम्हाला बाहेर राज्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी लागत असतो। बरोबर आहे। पण मग आता जर आपलं स्टेटमध्ये SC ST OBC ला 129 मार्क्स पाहिजे, बरोबर आहे, आणि मार्क्स जर असतील समजा 140 असतील 145 असतील पण 164 हा जे काही नीट स्कोर असेल तेवढा भरत नसेल, बरोबर आहे, पण पर्सेंटेज जे आहे ते 45 च्या वर पर्सेंटेज असतील, तर अशा विद्यार्थ्यांना काय पर्याय आहे? तर अशा विद्यार्थ्यांना असाच एक पर्याय आहे की जे ओपन स्टेट असतील, ओपन स्टेट म्हणजे जसं काही तुमचं UP असेल, जसे पंजाब असेल, जसं हरियाणा असेल, या ठिकाणी समजा तुमचा जो काही महाराष्ट्रामध्ये जो काही तुमचा क्वालिफाय क्रायटेरिया असतो तो अदर स्टेटला असे तुरळक 2 ते 3 स्टेट आहेत अशा ठिकाणी हा चालत असतो। बरोबर आहे। तर तशा ठिकाणी सुद्धा तुमचं ऍडमिशन हे कमीत कमी पॅकेजमध्ये विथ हॉस्टेल मेस ऑल इन्क्लूड होत असते। आता जर MP कर्नाटका जर म्हटलं तर MP आणि कर्नाटकामध्ये सुद्धा कमीत कमी पॅकेजमध्ये होते। जर आता हे तुम्ही जे थंबनेलवर बघितलं असेल 12 ते 13 लाख हे अदर स्टेटमध्ये आहे, म्हणजे थोडंसं जास्त दूर म्हणजे हरियाणा असेल, UP असेल किंवा पंजाब असेल, या स्टेटमध्ये तुमचं 12 ते 13 लाखामध्ये हॉस्टेल मेस सुद्धा होण्याचे चान्सेस म्हणजे होईलच। पंजाब सारख्या ठिकाणी तर मॅक्झिमम तुम्ही SC ST OBC ओपनचा जर स्टुडंट असेल तर 13 लाखामध्ये तर हॉस्टेल मेस ऑल इन्क्लूड सुद्धा होईल। फक्त जो काही क्रायटेरिया असेल त्या क्रायटेरिया नंतर तुम्ही बसायला पाहिजे। तर बरेच विद्यार्थी पालक आता घाबरून गेलेले आहेत। कुठल्या विद्यार्थ्याला 170, कोणत्या स्टुडंटला 200च्या 200च्या आत बऱ्याच विद्यार्थ्यांना पण ते क्वालिफाय आहेत, असे विद्यार्थी बरेच घाबरून गेलेले आहेत। सर आम्ही काय करायला पाहिजे? आता आमच्याकडे काही पर्याय नाहीये। पण त्यांना माझं प्रत्येकाला एक सांगणं असेल, तुम्ही घाबरून न जाता कर्नाटक असेल, MP असेल अशा ठिकाणी सुद्धा आम्ही कमीत कमी पॅकेजमध्ये तुमचं ऍडमिशन करून देऊ। जे महाराष्ट्राच्या जवळचे राज्य असतील आणि जे बॉर्डरवर जेही कॉलेज असतील अशाही कॉलेजला तुमचं कमीत कमी पॅकेजमध्ये ऍडमिशन आम्ही करून देऊ। प्लस जर तुम्हाला जास्तच कमी पॅकेज पाहिजे असेल, जसं तुम्ही थंबनेलवर बघितलं 12 ते 13 लाखामध्ये हॉस्टेल मेस ऑल इन्क्लूड अशा गोष्टी पाहिजे असतील तरी सुद्धा पंजाब सारख्या ठिकाणी, हरियाणा सारख्या ठिकाणी सुद्धा असे तुमचे ऍडमिशन होतात। बरोबर आहे। मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा पालकांचा असा असतो, एवढ्या दूर आमचा मुलगा मुलगी पाठवायची आहे का? तुमचे काही मागच्या वर्षी विद्यार्थी गेलेले आहेत का? किंवा यावर्षी विद्यार्थी जाणार आहेत का? तर हो, जर एखादी मुलगी जरी असेल बाहेरचं त्यांचं बजेट असेल, बजेट कमी असेल, बाहेरच्या राज्यामध्ये जायचं असेल तरी सुद्धा यावर्षी सुद्धा मुली जाणाऱ्या आहेत, मागच्या वर्षी सुद्धा स्टुडंट गेलेले आहेत। आणि महाराष्ट्राचे मॅक्झिमम विद्यार्थी ज्या कॉलेजला आपण ऍडमिशन करून देणार आहोत अशाही कॉलेजला मॅक्झिमम 30 ते 35 स्टुडंट हे महाराष्ट्रातलेच असतील। याला काहीही घाबरून जाण्याची गरज नाही। तुम्ही महाराष्ट्रात घ्या की आउट ऑफ स्टेटमध्ये घ्या, आता जे जवळचे राज्य असतील तर अशा राज्यामध्ये कर्नाटकामध्ये असेल, MP मध्ये असेल, मॅक्झिमम विद्यार्थी हे महाराष्ट्रातले कुठल्याही कॉलेजला तुम्हाला 50 प्लस विद्यार्थी, 50 प्लस पर्सेंटेज विद्यार्थी हे तुम्हाला महाराष्ट्रातलेच दिसतील। बरोबर आहे। कारण की हा जो विद्यार्थ्यांचा जाण्याचा जो कल आहे, आता महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे परिस्थिती कशी आहे, कट ऑफ हाय जातो, मग बरेच विद्यार्थी काय करतात
अदर स्टेटमध्ये चॉईस करता, ज्या महाराष्ट्रात जर तुमचं बजेट 20-22 लाख जात असेल, जर आयक्यू मधून तुमचं ऍडमिशन करायचं असेल तर तुमचं बजेट नक्कीच जास्त जाईल, बरोबर आहे. तेवढं जर तुमचं बजेट नसेल तर तुम्हाला एकमेव ऑप्शन काय असेल, अदर स्टेट, बरोबर आहे. तर तुम्ही जर आमच्या ऑफिसला व्हिजिट करा किंवा आम्हाला कॉलिंगवर जर सुद्धा आम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ तुम्हाला, आणि तुमची कुठेही फसवणूक न होता तुमचं खात्रीशीर आम्ही 100% ऍडमिशन करून देऊ. ओके, आज हा जर व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.